नमस्कार मित्रांनो, मराठी माणूस प्रदीप. गेल्या काही दिवसांपासून पहलगामच्या विषयावरती काही आपल्याला माहिती नव्हतं किंवा काय नक्की अपडेट आहे हे जे वाचलेत कोणी त्यांना नक्की मारलंय, कसं मारलंय किंवा मारतायत, काय चाललंय आपल्याला काही माहीत नव्हतं. पण 28 जुलै रोजी एक असा भारतीयांना एक मोठा मेसेज आला, एक असा दणका सगळ्यांना बसला, खास करून या विरोधकांना, ज्यांना असं वाटत होतं की काय मोदींनी सिंदूर केलं, फक्त नाव दिलं सिंदूर आणि बाकी सगळ्या अशाच गोष्टी केल्या, कुठेतरी मोकळ्या जागेत मिसाईल डागले आणि बाकी सगळं सोडून दिलं, फक्त दिखावेगिरी केली भारताच्या लोकांना दाखवण्यासाठी, जगाच्या लोकांना दाखवण्यासाठी. आणि महादेव ऑपरेशन अचानकपणे 28 जुलै रोजी आपल्या समोर येऊन उभं राहिलं आणि समजलं की ज्या पहलगामच्या त्या सगळ्या गोष्टींमध्ये तो भडवा कोणी मुख्य होता, तो साला टेररिस्ट, त्याला काल आपल्या सैन्यानं अक्षरशः मातीमोल करून टाकलं, त्याला मारून टाकलं. 22 एप्रिलला काहीतरी पहलगामच्या बैसोरन व्हॅलीमध्ये या भडव्याने काहीतरी अंधाधुंद गोळीबार केला, कलमा वाचायला लावला लोकांना, हिंदू हिंदू विचारून लोकांना मारण्यात आलं. आता लोकांना हिंदू हिंदू म्हणून शक येऊ नये म्हणून काही ते त्यांचं तेवढं त्यांना डोकं असतं बरोबर की एखादा कोणतरी मारून टाकायचा त्याच्यात आपला, जेणेकरून ह्या सगळ्या गोष्टी बाजूला निघतील. आणि असंच झालं. हे विरोधक देखील सांगायला लागले की त्यांनी हिंदू हिंदू म्हणूनच मारलं का, बघा त्यांनी एखादा मुसलमान पण मारला, एखाद्या याला पण मारलं, एखाद्या त्याला पण मारलं. या सगळ्या गोष्टी राजकीय नॅरेटिव्हच्या असतात. पण एक गोष्ट लक्षात घ्या, त्यानंतर नरेंद्र मोदींनी तडकाफडकी 7 मे रोजी ऑपरेशन सिंदूर लॉन्च केलं आणि त्यांचे जे काही अड्डे होते जिथले, त्या सगळ्या अड्ड्यांवरती ते जो जैश ए मोहम्मद असेल, लष्कर ए तोयबा असेल, हे जे सगळे हरामखोर तिकडे बसले होते, त्यांचे सगळे तळ उद्ध्वस्त करण्याचं काम ऑपरेशन सिंदूरनं केलं. तेव्हाही देखील सगळे आपले बोंबलायला लागले की ऑपरेशन सिंदूर फक्त मोकळ्या जागी काहीतरी दाखवलं आणि मग कॅमेरा काढून व्हिडिओ फुटेज काढून सगळे भारतीयांना तुम्ही दाखवताय की आम्ही हे करून दाखवलं. पण मेन अतिरेकी कुठे आहेत, मग ते कसे काय आले, ते कसे काय मेले? अनेक राजकारण्यांनी तर असं सांगितलं की फक्त तेवढ्यांनाच मारा, बाकीच्यांना त्रास कशाला देताय. म्हणजे अगदी सुशिक्षित राजकारण्यांनी बोलणं हे शोभत नाही आहे तसं त्यांना, पण ते बोलले, ते त्यांनी सांगितलं. आणि काल ऑपरेशन महादेवच्या सगळ्या गोष्टींमधून नरेंद्र मोदींनी आणि भारताने दाखवून दिलं की ज्यांनी या सगळ्या गोष्टी घडवल्या, ज्यांनी हे सगळं केलं, त्यांना आम्ही काल ठार करून टाकलंय. हे ऑपरेशन 28 जुलैला जेव्हा आपल्याला समजलं, पण त्याच्या 15 ते 20 दिवस आधी 24 RRचे आपले सगळे जवान, राष्ट्रीय रायफल्स ज्यांना अत्यंत भयंकर असं मानलं जातं, आपले पॅरा एसएफचे सगळे जवान, CRPF असो, जम्मू काश्मीरचे तिथले लोकल पोलीस असो, तिथल्या काही एजन्सीज असो, तिथल्या स्थानिक लोकांना हाताशी धरून ऑपरेशन सिंदूर जसं झालं, त्यानंतर भारतीय लष्कर अत्यंत गुप्तपणे छत्रपती शिवाजी महाराजांच्या गनिमी काव्याने सगळी लोक उतरली आणि या सर्वांनी या सगळ्यांचा शोध घ्यायला चालू केलं. आता हे सापडले कुठं? दाचिंगम नॅशनल पार्क या तिथल्या भागामध्ये काही झाडांमध्ये ही सगळी लोक लपून बसली होती. त्यांच्या जवळमध्ये बंदुका सापडल्या, ते ग्रेनेड सापडले, बॉम्ब, या सगळ्या गोष्टी सापडल्या. आणि जसं आपल्या लष्कराला कळलं आणि त्यांनी ते सगळं कन्फर्म केलं की हेच आहेत म्हणून, तिथल्या तिथे त्यांना कंठस्नान घातलं आणि तिथल्या तिथे त्यांना बेचिराग करून टाकलं आणि ताकद दाखवून दिली भारताची या जगाला आणि देशाला पण की आमचे भारतीय जवान, आमचं सध्याचं असलेलं सरकार, हे सरकार बिर्याणी खायला घालणार नाही आहे वर्ष बसून. हे काही कुठं ते छोट्या मोठ्या मागच्या पेपरच्या पानावरती न्यूज देणार, त्याच्यानंतर स्वतःच जाऊन हात मिळवणार, असलं नाही आहे. आम्ही जागच्या जागी न्याय घेतो. या ऑपरेशनचं नावच आहे महादेव ऑपरेशन. आणि जे इथल्या हिंदू संस्कृतीच्या शिवशंकरांना समर्पित म्हणून हे ऑपरेशन चालू केलं की तुम्ही आम्हाला हिंदू विचारून मारलत ना, आम्हाला आमचा धर्म विचारून मारलत ना, आम्ही देखील तुम्हाला आमच्या धर्मानेच उत्तर देऊ, हे सांगणारा धर्मयोद्धा नरेंद्र मोदी यांचे खरोखर आभार मानले पाहिजेत. हे प्रणिती शिंदे की काय, ते खासदार आहे, ती बाई खासदार आहे, म्हणजे तिला एवढं काय महत्त्व देऊ नका. ते काँग्रेसचं ती काही बरळत बसते, तिचे वडील ते कोण सुशील कुमार शिंदे की काय, म्हणजे ज्यांना राजकारणात एवढं हे नाही आहे किंवा हे ह्या डाव्यांच्या मतांवरती निवडून येतात, ती प्रणिती शिंदे सांगते की सिंदूर ऑपरेशन हा एक तमाशा है. क्रोध इस सरकार पर जो आज तक पहलगांव के आतंकी हमलावरों को न पकड़ पाई है और ना ही उनकी कुछ सुराग ढूंढ पाई है. ऑपरेशन सिंदूर नाम सुनने में देशभक्ति का लगता है, लेकिन असल में ये सिर्फ मीडिया पर किया सरकार का एक तमाशा था. हे जे ऑपरेशन म्हणजे हे जे काही पहलगामचं झालं आणि त्याच्यानंतर सरकारने जी पावलं उचलली, ते सगळा एक तमाशा आहे. एक बाई, एक स्त्री, मला सांगा, जर ही त्या पहलगाम त्या व्हॅलीमध्ये असते आणि तिला जर विचारलं असतं, तिच्या नवऱ्याला पॅन्ट काढून चेक केलं असतं, कलमा वाचायला लावला असता, तर या प्रणिती शिंदेने काय केलं असतं?
हिने या असे उद्गार केले असते? विचार करा. हे काँग्रेसी विचार देशाला अत्यंत घातक आहेत. त्याचं उत्तम उदाहरण कुठलं असेल तर हे प्रणिती शिंदेचं हे जे काय बोलणं आहे ना ते, हे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्या. नरेंद्र मोदींनी जे दाखवून दिलं की तुम्ही जशाच तसं तुम्हाला उत्तर देऊ. छत्रपती शिवाजी महाराजांच्या सगळ्या स्ट्रॅटर्जीज आणि त्यांचा गनिमी कावा आणि त्यांनी स्वराज्य कसं उभं केलं, या देशाला कशी दिशा दिली, या सगळ्या गोष्टींवरती नरेंद्र मोदी हे सगळं सरकार काम करत आहे. आणि या सगळ्या आतंकवाद्यांना आणि या सगळ्या लोकांना जिथल्या तिथं उत्तर आणि तिथल्या तिथं ठेचून टाकतात. यांची क्षमा केली जात नाहीये. यांना 1-1 वर्ष बसून बिर्याणी खायला देत नाहीयेत. यांच्यावरती लेख किंवा पुस्तकं लिहून प्रदर्शित करत नाहीयेत. यांना तिथल्या तिथं ठोकलं जातं, ठासलं जातं आणि त्यांचे फोटो व्हायरल केले जातात. हे असे हे साल्यानं तुम्ही असे मरा, तुमची ही लायकी आहे हे दाखवणारं नरेंद्र मोदी सरकार आणि या सगळ्या लोकांच्या मागं भारतीयांनी उभं राहिलं पाहिजे. खरोखर उभं राहिलं पाहिजे. बाबांनो, येणारा काळ इतका भयंकर आहे ना, माझा शब्द आहे तुम्हाला सांगून ठेवतो, ही क्लिप कुठेतरी काढून ठेवा. येणाऱ्या काळामध्ये जेव्हा युद्धजन्य परिस्थिती या जगामध्ये निर्माण होईल ना, आता होतेच, हे गाझा घ्या, ते तुमचं इस्रायल घ्या, युक्रेन घ्या, या रशिया घ्या, सगळे देश लढतायत, स्वतःच्या टेरिटरी वाढवण्यासाठी लढतायत. इथून पुढे देखील इतकी भयंकर अवस्था असेल की भारताला देखील पाकिस्तान सोबत नाही तर अनेक देशांसोबत युद्धाला सामोरं जावं लागेल अशी परिस्थिती निर्माण होईल. ती परिस्थिती सध्या तशी होते, चिघळते, पण नरेंद्र मोदी त्याला कुठे ना कुठेतरी शांत करतायत. आता जे काही पाकिस्तानवरती हल्ले केले जातात, पाकिस्तानला जो काही सडेतर उत्तर दिलं जाते ना, ते फक्त एकमेव पाकिस्तानसाठी नाहीये, त्या चायनासाठी असेल, ती तुर्कीसाठी असेल, या पाकिस्तानचे तळवे चटणाऱ्या आजूबाजूच्या अनेक देशांसाठी असेल की भारत याच्या पुढे या पाकिस्तान समोर त्याला वाकणार नाही. तुम्हाला आम्ही जशाच तसं या आतंकवादांना उत्तर देऊ. आणि हा आतंकवादी जो कोण सुलेमान शाह जो कोण तो आहे ना, त्याला मारला, तो ह्या पाकिस्तान्यांनी ट्रेन केलेले त्यांचे जवानच आहेत. ते एक प्रकारचे त्यांचे जवान, आणि ते सगळे आतंकवादी बनवून इकडे घुसवतात या पाकव्याप्त काश्मीरमधून. ते म्हणून POK आपल्याला हातात पाहिजे. पण याच्यासाठी नरेंद्र मोदी अत्यंत महत्त्वाचा व्यक्ती आणि पंतप्रधान या देशाचे आहेत, एवढं फक्त लक्षात ठेवा. हे ऑपरेशन महादेव हे खरोखर त्या मृत झालेल्या सर्व पहलगाममधील सगळ्या लोकांना न्याय देणारं ऑपरेशन आहे. आणि महादेवांनी तिसरा नेत्र उघडल्यानंतर काय अवस्था होते ना, या ऑपरेशननं दाखवून दिलं. आणि या पहलगामचा बदला घेतला. त्याबद्दल मी नरेंद्र मोदींचे मनपूर्वक आभार मानतो.